असं असं म्हणतात की काही माणसं वाघासारखं चालतात, काही माणसं वाघासारखं बोलतात, तर काही माणसं वाघासारखं कार्य करतात. पण या महाराष्ट्रातील माणसांना वाघ बनवण्याचं काम फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार करतात. असंच मित्र, एक 4-5 वर्षापूर्वीचा एक किस्सा आहे. मी माझ्या एका मित्राच्या इथे गेलो होतो. तिथे त्याचा 10वी-12वीचा मुलगा मस्त आरामात तोळ टीव्ही पाहत बसलेला होता. मी त्याला विचारलं, बाळ, मी जेव्हा केव्हा तुझ्या इथे येतो, तुम्हाला आरामात तोळ टीव्ही पाहत बसलेला असतोस, तुम्हाला अभ्यास करताना कधी दिसत नाही. त्यानं मला सांगितलं, मग सर मी जर अभ्यास केला, मग त्यानं काय म्हणलं, बाळा तुझा चांगला जर अभ्यास केला तर तुला चांगले मार्क पडतील. तुम्हाला सर मला चांगले मार्क पडले, मग त्यानं काय, अरे बाबा मी जर म्हणलं तुला जर चांगले मार्क पडले तर तुला 10वी-12वीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेता येईल. तू म्हणला सर मी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतो, 10वी-12वीला मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं. मग त्यानं काय, अरे बाबा म्हणलं तुझं 10वी-12वीला जर चांगल्या कॉलेज जर ऍडमिशन घेतलं तर तुझा चांगला इंजिनियर होशील, डॉक्टर होशील, कलेक्टर होशील. तुम्हाला सर झालो, मी झालो इंजिनियर झालो, कलेक्टर झालो, डॉक्टर झालो. मग त्यानं काय, अरे बाबा मी म्हणलं तुझं झाला इंजिनियर झाला, कलेक्टर झाला, डॉक्टर झाला तर तुला तुझ्याकडे चांगला पैसा येईल. तुम्हाला सर माझ्याकडे चांगला पैसा आला. मग त्यानं काय, अरे बाबा म्हणलं तुझ्याकडे चांगला जर पैसा आला तर तुला चांगल्या गाड्या घेतील, घोड्या घेता येतील. तुम्हाला सर मी चांगल्या गाड्या घेतल्या, चांगल्या घोड्या घेतल्या, चांगला बंगला बांधला. मग त्यानं काय, अरे बाबा मी म्हणलं तुझं चांगल्या गाड्या घेतल्या, चांगल्या घोड्या घेतल्या, चांगला जर बंगला जर बांधला तर तुला तुझं चांगलं तुझं राहिलेलं जे आयुष्य आहे मस्त आरामात ओळख करता येईल. मग त्यानं मला प्रश्न विचारला, मग आता काय करतोय? आता पण आरामच करतोय ना. म्हणजे काही माणसं स्वतःच्या नशिबाला आराम मिळावा म्हणून झटत असत, झगडत असत, मरत असतात. तर काही माणसं इतरांच्या नशिबाला आराम मिळावा म्हणून झटत असत, झगडत असत, मरत असत, आपल्या रक्ताचं पाणी करत असतात. आणि जी माणसं इतरांच्या नशिबाला आराम मिळावा म्हणून झटत असत, झगडत असत, मरत असतात ना, तीच माणसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालतात. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे, आमच्या माई, आमचे दिलीप दादा हे इतरांच्या नशिबाला आराम मिळावा झटत आहेत, झगडत आहेत, मरत आहेत. ही मला वाटतं आपल्या समाजासाठी ही फार मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. मित्र, जास्त तुमचा काही वेळ घेत नाही. आताच दादांनी आपल्या आईविषयी बोललं आणि आमचे जसे दादाचे पण मित्र आहेत संतोष नारायणकर, त्यांची कविता फार छान आहे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. कविता मी आजच ऐकलेली. दोन कडे एक त्याचं फक्त एकच कडे होतो.